मी देवींना वचन दिलं होतं, त्यांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मला हे समजा नाटक करावं लागलं। आदित्य सर, मी नाही आहे तुमच्या नशिबात, परत तुम्ही सुद्धा नाही आहात माझ्या नशिबात। हे बघा, तुम्ही नाही सुखी राहू माझ्या, तुम्ही नाही सुखी राहू शकत माझ्यासोबत, त्यामुळे तुम्ही देवी आईंकडेच राहा। तुम्ही फक्त त्यांच्या सोबतच सुखी राहू शकतात। मी खरं सांगते आदित्य सर, मी खूप लढले, खूप झगडले, मी हरले, मी हरले। मी हरले आदित्य सर, मी काहीच नाही करू आदित्य सर, आपल्या वाटा वेगळ्या झाल्या। हे बघा, आजपासून तुम्ही वेगळ्या वाटेला, मी वेगळ्या वाटेला। मला नाही माहिती मी तुमच्याशिवाय कसं जगणार, मला काय माहिती नाही। आता तरी कळलं ना की पारू सोबत लग्न करून किती मोठी चूक झाली ते। ही आहे आत्ताची पिढी आणि त्यांचं प्रेम। त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, विश्वास, हे सगळं किती तकलादू आहे हेच आज सिद्ध झालंय। दुधातनं माशी काढून टाकावी तसं याला त्या मुलीने काढून टाकलं बाहेर, प्रॉपर्टीचे पेपर उचलले आणि निघून गेली। म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत ती जे काही करत होती ते नाटक होतं। प्रेमाचं नाटक, विश्वासाचं नाटक, संस्कारांचं नाटक, किती नाटकं केली रे तिने, आणि आपल्या सगळ्यांचा विश्वास संपादन केला। पण एक बरं झालं की वेळीच सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या। आई, मला नाही माहिती पारू अशी का वागली, पण तू समजतेस तशी मुलगी पारू नक्कीच नाहीये। तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर। आम्ही खरंच मनापासून एकमेकांवर प्रेम करतो, आणि याचा अर्थ नक्कीच नाही आहे की आज जे ती वागली त्याचं मी समर्थन करेन। काय झालं खरंच कळत नाही, काहीतरी गडबड आहे। हो, गडबड आहे।
तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडले असतील ना की पारू आज इथे असं का वागली? त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. पारूने माझ्या सांगण्यावरून हे सगळं केले. अहिल्या? हो, पारूने माझ्या सांगण्यावरून सगळं केले. आई माझ्याच सांगण्यावरून त्या दिवशी तुला ऑफिसमध्ये येण्यापासून थांबवलं. माझ्याच सांगण्यावरून तिने इथे जेवायला यायला नकार दिला. मी जे जे सांगत होते ते ते ती करत होती माझ्याच सांगण्यावरून. एक मिनिट. आईला मला कळत नाहीये, तू हे सगळं तिला का करायला सांगत होतीस? पण त्या दिवशी मी पारूला खूप बोलले. म्हटलं माझा मुलगा तू माझ्यापासून हिरावून घेतलायस. बरंच काय काय ऐकवलं तिला. त्यावर तिने मला विश्वास दिला. विश्वास काय, शब्दच दिला की येत्या 7 दिवसात मी तुमचा मुलगा तुमच्याकडे परत आणणार. आणि आज तिने माझा मुलगा माझ्याकडे परत आणला आणि ती निघून गेली. का तुला असं वाटलं की पारूने माझ्या आयुष्यातून निघून जावं आणि मी पारू शिवाय राहू शकतो असं का वाटलं तुला? आई पारू प्रेम करते यार माझ्यावर. मी ती ती माझ्यासाठी काही करू शकते. तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा माणूस मी आहे. आणि ती तुला पण तर देवा समान मानते का? आजपर्यंत एकही शब्द ओलांडला नाही तिने तुझा. इनफॅक्ट तुझ्या शब्दासाठीच तर ती तिच्या प्रेमाचा म्हणजे हे सगळं तुला माहित होतं आणि म्हणूनच तू त्याचाच गैरफायदा घेतलास. तुझ्याबद्दलचा आदर, ती तुझा करत असलेला सन्मान, त्या सगळ्याचा तू फायदा घेतलास. आई तू असं काही करू शकतेस असं मला कधी वाटलंच नव्हतं का? आणि ती पारू भोळी आहे ना, म्हणून तिने तुझ्या शब्दाखातर हे सगळं केलं. तुला माहित होतं तुझा शब्द ती खाली पडू देणार नाही. तिच्या ऐवजी जर दुसरी कोणी असती नाही, सगळ्यात आधी जाऊन तिने दादाला हे सगळं सांगितलं असतं आणि त्याला तुझ्यापासून अजून दूर केलं असतं. का करतेस तू असं आई? चांगुलपणाचा फायदा का घेतेस त्या पारूच्या तू? प्रीतम, तुम्हाला अक्कल शिकवशील इतका मोठा झाला नाहीयेस अजून. मी हे सगळं केलं कारण मला यांच्या प्रेमाची ताकद तपासून बघायची होती. तपासून? पण ह्यांचं प्रेम किती तकलादू आहे हेच आज दिसलंय. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.